तर आज कमोडिटीबद्दल बोलूया. कारण कमोडिटीचं मार्केट बघणं फार महत्त्वाचं ठरतं. एक अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड येणार, कधी येणार आणि कधीपर्यंत चालणार हे प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा मग एक मजबूत अंदाजा बांधण्यासाठी कमोडिटीचं मार्केट बघणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण विषय काय आहे माहिती आहे का, आता सध्या मार्केट बऱ्यापैकी चाललं आहे. 13 दिवस लगातार एक हाय बनवला, ग्रीनमध्ये क्लोजिंग दिली. 2008चं 2007चं रेकॉर्ड तोडलं. तर हे कशामुळे इतका मोठा पैसा नेमकं मार्केटमध्ये पंप कोण करते? तर पहिली गोष्ट तर FIIs करतात, दुसरं DIIs करतात, ते लोक SIP करतात. त्याच्यामुळं मार्केटमध्ये सध्या पैसा फार खेळत आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक एवढा पैसा आणतात कुठून? तर एवढा मोठा पैसा येतो आहे कमोडिटीमधून. म्हणजे समजा जर गोल्ड तुम्हाला चांगलं रिटर्न देत नाही आणि स्टॉक मार्केट तुम्हाला एक चांगलं रिटर्न बनवून देतं आहे, तर मग लोक साहजिकची गोष्ट आहे गोल्डमध्ये का बरं इन्व्हेस्ट करतील, क्रूडमध्ये का बरं इन्व्हेस्ट करतील, सिल्वरमध्ये का बरं ठेवतील. त्याच्यामुळं हा एवढा मोठा पैसा सगळा आहे ना, तो कमोडिटीमधून येतो. तर आजचं कमोडिटीचं मार्केट कसं राहिलं ते बघूया. जर गोल्ड बघायला गेलं तर ऑल टाईम हायच्या बरंचसं जवळ आहे, ठीक आहे. आणि सिल्वर एका सपोर्टवरती आहे. तरी पण एक लाँग रनमध्ये बघायला गेलं तर सिल्वर आउट परफॉर्म करू शकतं गोल्डपेक्षा, ठीक आहे. गोल्ड एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये सध्या आहे आणि याच्या पुढंही राहील. ऑल टाईम हाय ब्रेक करण्याची पण शक्यता राहील. तर सध्या गोल्डचा जो भाव चालला आहे, तर जर बाईंग पोझिशन जर बघायला गेली तर 72,125वरती मी सजेस्ट करेन. आणि त्याच्या पुढे याचं टार्गेट 72,400पर्यंत राहील, ठीक आहे. आणि स्टॉप लॉस तुम्ही 71,850चा धरून चालू शकतो. तर आता सिल्वरचं जर बघायला गेलं तर सिल्वरमध्ये एक बाईंग पोझिशन होऊ शकते. बाईंग पोझिशन 84,800ला एक बाईंग पोझिशन चांगली बनू शकते. आणि टार्गेट जर द्यायचं म्हणलं तर एक फार मोठं टार्गेट देता येईल, ते म्हणजे 85,500 फार मोठा टार्गेट आहे. आरामात सिल्वर घ्यायचं आणि बसायचं, चांगला मोठा पैसा होऊ शकतो. स्टॉप लॉसचं जर म्हणायला गेलं तर 84,400लाच लगेच स्टॉप लॉस आहे. म्हणजे तुमचा स्टॉप लॉस फार इंटॅक्ट आहे आणि टार्गेट फार मोठं आहे. तर ह्या हिशोबाने तुम्ही सिल्वर घेऊ शकता. कॉपरचं बघायला गेलं तर कॉपरमध्ये एक बाईंग पोझिशन चांगली येऊ शकते 790वरती. आणि क्रूड ऑइलचं जर बघायला गेलं तर क्रूड ऑइल मागच्या 2-3 दिवसापासून तुम्हाला माहिती कंटिन्यू फॉल करते आणि अजूनही फॉल करू शकतं का वरती जाईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे एक बाईंग पोझिशन जर बनवायची ठरली तर ती फार रिस्की होऊ शकते, ठीक आहे.